10x20च्या साईज मध्ये स्टार मध्ये बॅनरचं प्रिंटिंग करून घेतलंय। रोजच्या प्रमाणात दुकानावाल्या कामाला सुरुवात केली। सोशल मीडिया डिझाईन बनवून एक 6x6ची आणि एक 10x10ची डिझाईन बनवून घेतली। त्यानंतर डेकोरेशनच्या ज्या डिझाईन होत्या त्या बनवून घेतल्या। आज थोडासा कामाचा लोड होता, त्याच्यामुळे जी प्रिंटिंग होतं, ज्या फायनल झालं त्या डिझाईन त्या लगेच त्यांचं प्रिंटिंग करायला घेतलं। 6 फुटाच्या रोलवरचं प्रिंटिंग झालं, त्यानंतर 3 फुटाचा रोल लावून एक गजाभाऊने डिझाईन फायनल केली, तिचं प्रिंटिंग करून घेतलं। त्यानंतर ज्या डिझाईन होत्या त्या बनवायला घेतल्या। 6x8ची एक डिझाईन होती ती बनवून घेतली। त्यानंतर गाडी लावायचं पोस्टर बनवून घेतलं। 10x10 साठी डेकोरेशन साठी लागणारी जी डिझाईन होती तिचं लगेच प्रिंटिंग करून घेतलं आणि आपल्या गाडीचं पोस्टर पण फायनल झालं, लगेच त्यांचं पण प्रिंटिंग चालू केलं। प्रिंटिंग झाल्यानंतर गजाभाऊवर जबाबदारीचं काम दिलं, म्हणलं व्यवस्थित सगळं कटिंग करून घ्या। सोमा शेटनं नवीन सेटअप बनवलाय, त्याच्या बॅकग्राऊंड साठी आपल्याला स्ट्रक्चर मारून द्यायचं होतं। त्यांनी सांगितलेली डिझाईन साईज मध्ये बसवून घेतली आणि प्रिंटिंग सुरुवात केली। 10x12, 8x12च्या 2 या 3 डिझाईन होत्या, त्या तिन्ही फायनल झाल्या, त्यांचं लगेच प्रिंटिंग करून घेतलं। त्यानंतर लग्न पत्रिका होत्या, त्या डिझाईन बनवून घेतल्या। त्या सगळ्या डिझाईन सोशल मीडियासाठी होत्या, कशा झाल्यात कमेंट करून सांगा। 10 फुटाचा ब्लॅक बॅक मध्ये स्टारचा रोल लावून घेतला आणि त्याच्यावर 8x6च्या 2 प्रिंट होत्या, त्या सोडून घेतल्या। आपल्याकडे 6 फुटाचा आणि 8 फुटाचा स्टारचा रोल नाही, डायरेक्ट 10 फुटाचा रोल आहे, त्याच्यामुळे 10 फुटावर प्रिंटिंग सोडून दिले। 2 फुटाचं वेस्टेज निघले, आता काय करता। त्यानंतर आपण जी डिझाईन बनवली होती 10x20 मध्ये स्टार वरती प्रिंटिंग करायचं होतं, 3/5 स्ट्रॉंगला प्रिंटिंग सोडले, -25 रिंग लिमिट ठेवली होती। प्रिंटिंग कसं क्वालिटी दिसते का नाही, डिझाईन कशी झाली भावांनो मला कमेंट करून नक्की सांगा। घरी जायच्या आधी 10x12 मध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीची डिझाईन बनवून घेतली आणि तिचं लगेच प्रिंटिंग सोडून दिलं। अशा तऱ्हेने आजच्या कामाचा आपल्या शेवट झाला। व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट करून नक्की सांगा आणि भावांनो तेवढं फॉलो करून घ्या।